नमस्कार मित्रांनो, मी ऍक्टिव्ह एज्युकेशन यूट्यूब चॅनल मध्ये आपले स्वागत करत आहे। आपणासाठी एक महत्त्वपूर्ण ब्रेकिंग न्यूजचे स्पष्टीकरण करत आहे। तर चला, आपला जास्त वेळ न घेता मी स्पष्टीकरण करतो आहे। मोठा धमाका, 1 मार्च 2025 पासून 18 महिन्याचा डीए देणार, पगारात 16,164 रुपयाची वाढ। जाणून घ्या सविस्तर माहिती। तर चला पाहूया माहिती। नमस्कार मित्रांनो, पुन्हा एकदा आपले मनपूर्वक हार्दिक स्वागत। कर्मचाऱ्यांसाठी आणि पेन्शनधारकांसाठी एक मोठी बातमी। 1 मार्च 2025 पासून मिळणार 18 महिन्याचा डीए आणि डीआर एरियस मिळणार, पगारात होणार 16,164 रुपयाची वाढ। डीए बेसिक सॅलरी मध्ये ही विलीन। चला तर जाणून घ्या याबाबत सविस्तर माहिती। त्यापूर्वी आपण जर ऍक्टिव्ह एज्युकेशन यूट्यूब चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि नवनवीन अपडेट मिळवण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करायला विसरू नका। ही अत्यंत महत्त्वाची आणि कामाची बातमी आपल्या सहकारी मित्रांना शेअर करून व्हिडिओला लाईक करायला विसरू नका। चला तर पाहूया ब्रेकिंग न्यूजचे स्पष्टीकरण। सरकारी कर्मचाऱ्यांसाठी आणि पेन्शनधारकांसाठी एक महत्त्वाची बातमी समोर येत आहे। असा दावा केला जात आहे की 1 मार्च 2025 पासून 18 महिन्याचा डीए आणि डीआर दिला जाणार आहे। त्यामुळे कर्मचाऱ्यांच्या पगारात मोठी वाढ होणार आहे। त्याचबरोबर डीए शून्य करण्याची शक्यता वर्तवली जात आहे। तर चला पाहूया या व्हिडिओच्या माध्यमातून बातमीची सत्यता आणि बातमीचे परिणाम याबाबत सविस्तर माहिती मिळूया। मिळालेल्या माहितीनुसार सरकार डीए शून्य करू शकते, म्हणजे डीए बेसिक सॅलरी मध्ये विलीन केला जाईल आणि नवीन पद्धतीने त्याची गणना केली जाईल। यानुसार मिळालेल्या माहितीनुसार कोविड-19 महामारीच्या दरम्यान रोखून ठेवलेला 18 महिन्याचा डीए केंद्र सरकार 1 मार्च 2025 पासून देणार आहे। तसेच कर्मचाऱ्यांचे पगार 16,164 रुपये वाढणार आहेत आणि होणार असल्याचा दावा केला जात आहे। मीडिया रिपोर्ट मध्ये केला हा दावा आणि केला जात आहे। सरकारचे यावर काय मत आहे, तर चला जाणून घेऊया सरकारचे मत। ताज्या अहवालानुसार सरकारने यापूर्वी स्पष्ट केले आहे की 18 महिन्याचे डीए देणे सध्या तरी शक्य नाही। अद्यापही आर्थिकदृष्ट्या स्थिती योग्य नसल्यामुळे आर्थिकदृष्ट्या हा 18 महिन्याचा डीए देणे सरकारला शक्य नाही। हा केलेला दावा खरा की खोटा, चला तर जाणून घेऊया। मिळालेल्या माहितीनुसार सरकारने यापूर्वी स्पष्ट केले आहे की 18 महिन्याचा डीए कोविड-19 महामारी काळात रोखून ठेवलेला 18 महिन्याचा डीए आणि डीआर जारी करण्याचे आदेश शक्य नाही। त्यामुळे 1 मार्च 2025 पासून डीए आणि डीआर दिला जाणार की नाही याबाबत अजूनही संभ्रमता निर्माण दिसून येते। करिता ऍक्टिव्ह एज्युकेशन यूट्यूब चॅनलने हा व्हिडिओ व्हायरल केला आहे। धन्यवाद।